संसदेत आज पेपर फुटी सुधारणा विधेयकावर चर्चा होणार आहे। राहुल गांधी विधेयकावर बोलणार आहेत। दुपारी 12 वाजता राहुल गांधी लोकसभेत बोलणार आहेत। संसदेत आज पेपर फुटी सुधारणा विधेयकावर चर्चा होणार आहे। राहुल गांधी विधेयकावर बोलणार आहेत। दुपारी 12 वाजता राहुल गांधी लोकसभेमध्ये बोलणार आहेत। पेपर फुटी विरोधात कठोर कायदा आणण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत। पेपर फुटी विरोधी विधेयकावर आज पुन्हा लोकसभेत चर्चा होणार आहे। दुपारी 2 वाजता केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे निवेदन देणार आहेत। तर चर्चेवर आज विधेयक राज्यसभेत मांडलं जाण्याची शक्यता आहे। नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी सीबीआयने 13 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले। सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेने आरोपपत्र दाखल केले आहेत। फास्ट ट्रॅक न्यायालयासमोर हे आरोपपत्र सादर केलं जाणार आहे। सीबीआयकडून 13 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले। नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी ही महत्वाची अपडेट समोर येते। दौंडच्या वरवंडमध्ये 2 दुकानांना भीषण आग लागली। या आगीत लाखो रुपयांपेक्षा अधिकचं नुकसान झालंय। विमा नसल्याने प्रशासनाकडे आर्थिक मदतीची मागणी यावेळी करण्यात आली। आगीत लाखो रुपयांपेक्षा अधिकचं नुकसान झालेलं आहे। दौंडच्या वरवंडमध्ये 2 दुकानांना भीषण आग लागली। आगीत लाखो रुपयांपेक्षा अधिकचं नुकसान झालंय। विमा नसल्याने प्रशासनाकडे आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली। आगीत लाखो रुपयांपेक्षा यामध्ये अधिकचं नुकसान झालेलं आहे। दौंडच्या वरवणमधली घटना आहे। वरवणमध्ये एकंदरीत 2 दुकानांना भीषण अशी आग लागलेली आहे। आगीत लाखो रुपयांपेक्षा अधिकचं नुकसान झालंय। विमा नसल्याने प्रशासनाकडे आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली। ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी टीडीआर प्रकरणावर भूमिका स्पष्ट करताना सांगितलंय की महापालिकेने प्रशासकीय कर्तव्याच्या पलीकडे जाऊन सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र वन विभागाने वेळेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली नाही। वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी आपण वैयक्तिक पातळीवर संपर्क साधला होता। व्हॉट्सअपवरही संवाद साधून न्यायालयात जाण्याची विनंती केली होती। आवश्यक असल्यास तो संवाद ही सार्वजनिक करण्यास आपली हरकत नसल्याचं त्यांनी सांगितलं। ठाण्यातील 2800 कोटी रुपयांचा टीडीआर प्रकरणाचा मुद्दा लोकशाही मराठीने सातत्याने लावून धरला होता। लोकशाहीने सुरू केलेल्या मोहिमेची दखल पावसाळी अधिवेशनातही घेण्यात आली। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पावसाळी अधिवेशनात ठाण्यातील टीडीआर प्रकरणाचा मुद्दा उचलून धरला होता। ठाणे महापालिकेत डी दयाभाई कंपनीला देण्यात आलेल्या टीडीआर बाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले। दरम्यान मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणाची दखल घेत पाहणी केली होती। पुण्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये खासदार पार्थ पवार यांचा साखरपुडा होणार आहे। उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, अनेक मंत्री यांच्यासह या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। कायनात यांच्यासोबत पार्थ यांचा साखरपुडा होणार आहे। पुन्हा एकदा पवार कुटुंबीय एकत्र या निमित्ताने पाहायला मिळणार आहे। पुन्हा एकदा पवार कुटुंबीय एकत्र पाहायला मिळणार आहे। खासदार पार्थ पवार यांचा साखरपुडा आहे। कायनात यांच्यासोबत पार्थ पवार यांचा साखरपुडा होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।